युगात आदिप्रस्थ नावाची नगरी होती। सुखी, समाधानी, आनंदी, नदीच्या खोऱ्यावर वसलेलं हे गाव, म्हणून 12ही महिने सुपीक समृद्धी होती। या नगरीतले लोक अपार श्रद्धाळू होते। आई आदिशक्तीचे भक्त होते, म्हणूनच या नगरीला आदिप्रस्थ हे नाव पडलं। आदिप्रस्थ म्हणजे पृथ्वीवरचं लखलखणारं रत्नच जणू। पण या रत्नाला एका क्रूर राक्षसाची नजर लागली। तो राक्षस म्हणजे माझा पिता, माझा जन्मदाता रक्तासूर। महिषासुराचा वध त्या दुर्गाने केला। ती दुर्गा म्हणजे ती भवानी आदिशक्ती। एवढ्या महाकाय महाशक्तिशाली असुराचा वध एका देवीने केला। हे सगळं पाहून दानव हळहळले, चिडले। त्यात माझा पिता रक्तासूर। महिषासुराप्रती त्याला प्रचंड आदर होता। महिषासुराच्या पावलावर पाऊल ठेवून रक्तासुरालाही देवांचा सर्वनाश करून या पृथ्वीतलावर दानवांचं साम्राज्य प्रस्थापित करायचं होतं। महिषासुराचा वध झाल्यानंतर रक्तासूर खवळला। अखंड विश्वावर दानवांचं साम्राज्य प्रस्थापित करण्याचं महिषासुराचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं आणि त्या भवानी आदि शक्तीला संपवण्याचा प्रण रक्तासुराने केला। माझा पिता बलाढ्य होता, शक्तिशाली होता। त्याची साधी फुंकर म्हणजे महाभयानक वादळ। ज्या ज्या गावात देवांची पूजा केली जायची, यज्ञ सोहळे व्हायचे, त्या त्या गावांना माझा पिता संपून टाकायचा। रक्तासुराला आदिप्रस्थ नगरीबद्दल कळले होते आणि एक दिवस तो आदिप्रस्थ नगरीत आलाच। अखंड आदिप्रस्थ नगरी आदिशक्तीच्या पूजेत मग्न होती। रक्तासुराने विनाशाचं वादळ सोबत घेऊनच आदिप्रस्थ नगरीत प्रवेश केला। सगळीकडे हल्लकल्लोळ माजला। पूजा विधी थांबले। तो महाकाय रक्तासूर चालत चालत लोकांना पायदळी तुडवत पुढे चालू लागला। आणि बघता बघता संपूर्ण आदिप्रस्थ नगरी माझ्या पित्यानं संपून टाकली। पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता। सगळे भक्त त्या आदिशक्तीचा धावा करत होते, पण ती भित्री भावानी रक्तासुराला घाबरून आलीच नाही। कारण त्याच वेळेला आई आदिशक्ती रक्तासुराला संपवण्यासाठी महादेवाच्या तपाला बसली होती।
तिकडे आदिप्रस्थात रक्तासुराने थैमान घातलं होतं याबद्दल ती अनभिज्ञ होती. तिला काहीच कल्पना नव्हती की तिच्या नगरीवर एवढं मोठं संकट चालून आलंय. अखेर रक्तासुराचा प्रकोप पाहून खुद्द भोलेनाथांनी देवी आई आदिशक्तीला बोलावून घेतलं. महादेवांनी आई आदिशक्तीला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि आदिप्रस्थ नगरी वाचवण्याचे आवाहन केले. महादेव म्हणजे सर्व शक्तिशाली, मग त्यांनीच रक्तासुराचा नायनाट का नाही केला? रक्तासुराने घोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले होते. पुढे काय घडलं? त्या आदिशक्तीने काय केलं? माझा पिता रक्तासुर बलाढ्य, महाशक्तिशाली, त्याला महादेवाचं वरदान होतं. त्याला ती भवानी आदिशक्ती काय करणार होती? मग काय, त्या भवानी आदिशक्तीला रक्तासुर जुमानलाच नाही. त्याने तिचा अपमान केला, लायकी काढली. शेवटी संतापून तिने रक्तासुराबरोबर युद्ध पुकारलं. महादेवांनी त्याला वर दिला होता. देवी देवता पशु पक्षी कीटक कुणीही त्याला मारू शकणार नाही असा वर. म्हणून आई आदिशक्तीने त्याच वेळी सगळ्या दैवी शक्तींचा त्याग केला आणि मानवी स्वरूपात येऊन ती रक्तासुराशी लढू लागली. भयाण अंधार. त्या अंधारात देवी आदिशक्ती आणि रक्तासुर दोघेच युद्धाच्या रणांगणात आमने सामने आले. अखेरीस आई आदिशक्तीने रक्तासुराच्या उरावर बसून त्याचा वध केला. त्या भवानीनं माझ्या पित्याचा वध केला माझ्या पित्याचा. पण युद्ध अजून संपलं नव्हतं. रक्तासुराच्या डोळ्यात सुडाचा अग्नी पेटत होता. त्या चांडाळ आदिशक्तीने आपल्या सर्व दैवी शक्तींचा त्याग करून मानवी रूपात येऊन युद्ध जिंकलं खरं, पण ज्या त्रिशूळाने रक्तासुराचा तिने वध केला होता त्या त्रिशूळातील दैवी अंश संपले नव्हते. एक स्त्री म्हणूनच ती आदिशक्ती युद्ध लढली. कुठलीही स्त्री कुठलाही पुरुष रक्तासुराचा वध करू शकत नाही असं वरदान महादेवानंच दिलं होतं.
म्हणूनच ती रक्तासुराला मारूनही पूर्णतः युद्ध जिंकू शकली नाही. आदिशक्ती पूर्ण जिंकली नव्हती म्हणजे युद्ध तर संपलं होतं ना. नाही, युद्ध इथेच संपणार नव्हतं. रक्तासुराचा वध झाल्यानंतर त्याच्याच रक्तातून आई आदिशक्तीला मात देण्यासाठी जन्म झाला रक्तपुत्राचा, म्हणजेच चेटकोबाचा. माझा जन्म झाला त्या रक्तातून, चेटकोबा जन्माला आला त्या रक्तातून. रक्तासुराचा पुत्र चेटकोबा गेली कित्येक युग त्या आदिशक्तीला संपवण्यासाठी झटतोय, पण संपू शकलो नाही. म्हणूनच मी पक्का निर्धार केलाय, त्या भवानी आदिशक्तीला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही. म्हणूनच युद्ध छेडलंय आणि या युद्धात तुम्ही माझे सैनिक असाल. आपल्या जीवाची पर्वा न करता तुम्ही मला मदत करायला हवी. या जन्मात, या युगात त्या आदिशक्तीला हरवलं की मग काय, कलियुगातलं युद्ध आहे. तुम्हाला दोघांना मिळूनच चेटकोबाचा अंत करायचा आहे. म्हणजे हे जे युद्ध त्रेतायुगात घडलं त्या युद्धाचे आपण शिलेदार आहोत. या कलियुगात जसा आमचा जन्म त्या रक्तासूर पुत्र चेटकोबाचा वध करण्यासाठी झालाय, तसा तो याआधी प्रत्येक युगात झालाय. पण असं का? प्रत्येक वाईटाचा शेवट करण्यासाठी चांगल्याचा जन्म होतो आणि त्यालाच आपलं प्रारब्ध म्हणतात. शिवा आणि शक्ती म्हणजेच आई आदिशक्ती आणि महादेव, ते एकत्र आले की अर्धनारी नटेश्वराचं रूप प्राप्त होतं आणि तेच रूप चेटकोबाचा अंत करणार. म्हणजे तुमच्याच हातून चेटकोबाचा अंत होणार. आई आदिशक्तीला लवकरात लवकर ही लढाई संपवायची. तो रक्तासूर पुत्र चेटकोबा, प्रिन्स आणि भद्रावती यांचा शेवट करण्याची वेळ जवळ आली आहे. वाटतं तितकं सोपं नाहीये. प्रत्येक पाऊल तुम्हाला विचार करून टाकावं लागणार आहे. हे त्रेतायुग नाहीये. कलियुगातले युद्धाचे नियम वेगळे आहेत. प्रिन्स आणि भद्रासाठी मृत्यू ही शिक्षा पुरेशी नाहीये. त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर न आणता त्यांना संपवलं तर त्यांच्यासोबत त्यांची सगळी पापं कायमची पुरली जातील. त्यांच्या प्रत्येक पापाचा घडा फोडायला हवा. स्वार्थासाठी केलेल्या गोरगरिबांचा छळ, छुपे भ्रष्टाचार, दरोडे, लोकांची फसवणूक आणि काळ्या जादूवरून आता पडदा उठवायची वेळ आली आहे. त्यांच्या विरोधातला एक एक पुरावा शोधायला हवा आणि मरणापेक्षा जी कुठली मोठी शिक्षा असेल ती त्यांना द्यायला हवी. कलियुगात स्त्री पुरुष भेद उरणार नाही. तुमच्या दोघांच्या ऊर्जेनेच हे युद्ध लढलं जाईल आणि या ऊर्जेचा स्रोत शिवा तुझ्या घरात आहे. जोवर तिथली शिवशक्तीची ऊर्जा अबाधित आहे तोवर तुम्ही दोघही विभक्त होता कामा नये. जा आता कामाला लागा. कसं करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. म्हणजे आई, तू आम्हाला काहीच मदत करणार नाहीयेस? करणार ना बाळा. मी तुमच्या पाठीशी कायम उभी आहे. जसा श्रीकृष्ण महाभारताच्या अखंड लढाईत अर्जुनाच्या पाठीशी उभा होता सारथी बनून, तशीच मीही तुमच्या पाठीशी असणार आहे. पण ही लढाई तुमची आहे, जी तुम्हालाच लढायची आणि जिंकायची सुद्धा. त्या हैवानांना सोडायचं नाही. नाही सोडणार. काहीतरी शक्कल लढवून कायमचं संपवायचं. संपवणार. मला माहितीये तुम्ही हे करणार
आणि नक्कीच यशस्वी होणार. काळजी घ्या, मी आहेच तुमच्या पाठीशी. अच्छा, असे तर पचवी पुजली त्या शिवाण शक्तीची, खरा फोडला त्यांच्या नावाचा, म्हणून ते दोघे नडतायत आपल्याला. प्रिन्स, कळलं का तुम्हाला? पण चेटकोबा, त्या दोघांना त्रेतायुगापासून चाललेल्या या युद्धाबद्दल माहित असेल? माहित नसलं तरी कधी ना कधीतरी माहिती होईलच ना. आणि मग ते युद्धाच्या रणांगणात उतरतीलच. पुन्हा विचारतो, तुम्ही माझ्या बरोबर आहात ना? हो, आम्ही तयार आहोत. बघीन बघीन आणि टाकीन हॉल पाठून. मग लावा ताकद. आता ताकद लावावीच लागणार. युद्ध जिंकावंच लागणार. क्रूर शक्तींचा नायनाट होणार. युगानुयुगे सुरू असलेलं हे युद्ध आम्ही कलियुगात संपवणार. रक्तासुर पुत्राचा अंत आमच्याच हाती होणार. आता आपल्या तिघांनाही ताकद लावावी लागणार आहे. त्या शक्ती शिवा आणि त्या भवानी आदी शक्तीला कायमचं अटकमटक चटक करून टाकायचं आहे. आता शरण जायचं नाही, जिंकायचंय मला. काही करून जिंकायचंय. मी पुन्हा विचारतोय तुम्हाला, तुम्ही माझ्या बरोबर आहात ना? हो हो, ह्या वेळेस आमचं एकच लक्ष, त्या तिघांना नाहीच करून टाकायचं. मग लावा ताकद. चेटकोबा, ओ नाही, चेटकोबा, नाही, काय काय होतं तुला? चेटकोबा, काय होतंय? चेटकोबा, नाही. शेवटी जे घडायचं तेच घडलं. काय काय घडणार होतं? आता आपल्याला गाफील राहून नाही चालणार. आधी शक्ती, तू काही कर, मी तुला शरण येणार नाही. नाही नाही नाही, कळलं नाही, कळलं नाही. गाफील राहून चालणार नाही म्हणजे? हे बघ चेटकोबा, नेमकं सांग, काय काय आहे ते नेमकं सांग. अगं बाई, त्या शक्ती आणि शिवाला सगळं कळलंय. तुमचं पितळ उघडं पडलंय. एवढंच नाही तर माझ्याबद्दलही कळलंय त्यांना. चेटकोबा, आता पुढे काय करायचं? आता काय करायचं म्हणजे? संपून टाकूया दोघांना पण. ए गप्पा बस. इतक्या दिवसात त्यांच्या केसाला धक्का लावू शकली नाहीस आणि आता त्यांना मारण्याच्या माता करतेस. काय करायचं आता? त्या दोघांच्या समोर जायचंय, त्या शक्तीला सांगायचं की तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही संपवलं, फिनिश करून टाकलं. धर आमची गकांडी, फोड आमचा मुस्काट, मम्मीवर सुर फिरव आमच्या, ह्याचं सांगायचं का? ए, तोंड बंद कर. जरा विचार करू दे. त्या शक्ती आणि शिवाला सगळं कळलंय खरं. कदाचित काहीच कळलं नाही असं नाटक पण करतील. होय, म्हणूनच तुम्ही दोघे आता सावध राहा. खरं काय ते दोघांनाही कळलंय. तुम्हाला सोडणार नाहीत ते. सुडाची आग दोघांच्याही मनात पेटलीये. वणवा पेटायला आता वेळ लागणार नाही. त्याआधीच त्या दोघांची राख रांगोळी करेन मी. असा भडका उडवीन, निकरून टाकेन नाहीशी. ए, अटक मटक सटक, गप्पा बस.
कलियुगातल्या युद्धाने आता कूस बदलली आहे. या कलियुगातल्या युद्धाचे नियम आता वेगळे आहेत. नुसतं शस्त्र चालवून चालणार नाही, अक्कलही चालवावी लागेल. एक काम करा, त्या शक्तीला घरात घेऊन या, पण त्या शिवाला तिच्यापासून लांब ठेवा. याआधी आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय, पण प्रत्येक वेळेस तो फसलाय. आताही त्यांना मारण्याचा विचार करण्याआधी त्यांच्यापासून सावध कसं राहता येईल याचा विचार करा. मग माझं तर डोकंच काम. कोरोना हे उठ. कोरोना हे कोरोना डोळे उघड. काय 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 झालं तुला? कोरोना उठ. कोरोना तो मेलाय, जिवंत नाहीये कोरोना. मेलाय? कुणी मारलं याला? तुम्ही? हो, आम्हीच. आम्हीच मारलं तुमच्या या बेंडो खुजऱ्याला. आणि आता तुमचा नंबर. माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं, पण आता मला तुमचं सत्य कळलंय. ढोंगी, पाखंडी, राक्षस आहात तुम्ही, राक्षस. आता तुमची गय होणार नाही. ही शक्ती तुम्हाला संपवणार नाही. सोडणार तुम्हाला नाही, सोडणार. शिवा, ऐक. देव माणूस समजत होतो आपण तुम्हाला, पण इतकी वर्ष आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली तुम्ही. मूर्ख बनवलं आपल्याला, पण आता हा शिवा तुमचा विषय संपवून टाकणार.